मुलुंड येथील कालिदास क्रीडा संकुल या ठिकाणी आम्ही मुलुंडला ईशान्य मुंबईचे माजी खासदार श्री किरीटभाई सोमय्या, माजी खासदार श्री मनोजभाई कोटक, त्याचबरोबर या मुलुंड विधानसभेचे आमदार मिहीरबाई कोटेचा, स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरेजी, कमिटीचे अध्यक्ष साक्षी दळवीजी, दीपिका घागजी, आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आदरणीय किरीटभाई सोमय्या यांनी या ठिकाणी इतका मोठा भ्रष्टाचार जो कालिदास क्रीडा संकुल या भागामध्ये चालू आहे, मेघराज हॉस्पिटॅलिटी या संस्थेला 15 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, जे 15 वर्षापूर्वी म्हणजे 2021ला तो ठराव झाला आणि त्याच्यानंतर धनराज कंपनीला या ठिकाणी 15 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं, ते ॲब्सोल्युटली इलिगल आहे. आणि हा ठराव या ठिकाणी तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर असताना तो ठराव जो पालिकेने केला होता तो फेटाळून या ठिकाणी त्यांच्या अखत्यारीमध्ये या ठिकाणी धनराज हॉस्पिटॅलिटी ह्यांना करार करण्यात आला. या जागेवरती मी पूर्ण संकुल फिरले. मोठमोठे या ठिकाणी हॉल्स, AC, अत्याधुनिक असे ACचे हॉल, मोठमोठे हॉटेल्स, म्हणजे स्विमिंग पूलला लागून असलेली जागा जी तिथे सिटिंग एरिया आहे लोकांना बसण्याची, त्या ठिकाणी सगळा तो कव्हर केला एरिया. असा इतका मोठा हॉस्पिटल इल्लिगल या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. 1 नाही 2 मजली हॉल या ठिकाणी ह्या मेघराज हॉस्पिटॅलिटी ह्यांना देण्यात आलेलं आहे. संपूर्ण सामान्य लोकांसाठी असलेली हे जे संकुल आहे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना, मग या ठिकाणी लग्नाचा हॉल असेल, रेस्टॉरंट असेल, मोकळे मैदान असेल, तथास्तू हॉल असेल, नाट्यमंदिर असेल, गार्डन आणि इतर खानपान, सजावट, सेवा पुरवणे, गेट टुगेदर असतील, लग्न, फुटबॉल, लॉन टेनिस, क्रिकेट, स्विमिंग पूल, या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य जनतेसाठी असताना इतका मोठा घोटाळा तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या काळात झालेला आहे. महानगरपालिकेचा ठराव फेटाळून या ठिकाणी मेघराज हॉस्पिटॅलिटी यांच्याबरोबर या ठिकाणी करार केलेला आहे. या ठिकाणी असलेले बिल्डिंग फॅक्टरीचे अधिकारी असतील किंवा अंबीसाहेब असतील, यांनी हे मान्य केलेलं आहे. बिल्डिंग फॅक्टरीचे जे अधिकारी आहेत सावंत, यांच्या पूर्ण अधिकारामध्ये इतका मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर इकडची सगळी वास्तू सांभाळणारे जे आहेत वैश्यपायन, यांना या सगळ्या गोष्टीची माहिती असताना महापौर म्हणून मला, प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींपासून ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या रितसर आणि इतका मोठा घोटाळा या ठिकाणी उघडकीस आदरणीय किरीटभाई सोमय्या यांनी या ठिकाणी केलेला आहे. मॅम, संबंधित अधिकाऱ्यांकडून हा जो घोटाळा एकमेकांकडे ढकलला जातोय, तर आता तुमच्याकडून यावर काय ऍक्शन घेतली जाणार आहे? यावर पूर्ण ऍक्शन घेतली जाणार. आत्ताच मी सांगितलं, संबंधित जितके अधिकारी आहे, एक तर पहिल्यांदा ह्या संकुलामध्ये अनधिकृतरित्या हा जो मेघराज हॉस्पिटॅलिटी ह्याचा जो माणूस इथे घुसलाय आणि संपूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जागा त्याने एक्वायर करून या ठिकाणी इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स केले, त्याच्यावर पहिला FIR घ्या. तो आलाच कसा या ठिकाणी, त्याच्यावरती पहिल्यांदा FIR घ्यायला सांगितलेलं आहे. स्थानिक या ठिकाणी जे अधिकारी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावरती FIR घ्या, MRTP घ्या आणि त्या अंतर्गत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यासाठी मी याच ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर तोडक कारवाई करण्यात येणार आहेत का? 100%. मी तर इतकं सांगितलंय की मी गेल्याबरोबर इथे वॉर्डमधून आदेश आला पाहिजे. मी सांगितलेलंच आहे की हे संपूर्ण इलिगल कन्स्ट्रक्शन आहे जे माझ्या पाठी तुम्हाला दिसतंय, हे सगळं तोडण्यात आलं पाहिजे. ह्याचे मी आदेश आत्ताच याच ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. मी पाहायला गेलं की मुंबईमध्ये 10% पाणी कपात आहे, कसं पाहता आणि काय आव्हान करायला आपण? 10% पाणी कपात, आता अल नॅनो ह्याचा जो प्रभाव आपण पाहतोय, ते पाहता पावसाळा असं सांगितलं गेलं आहे की उशीर आहे, त्यामुळे आपण मुंबईकरांना नम्रपणे आव्हान केलेलं आहे की पाणी जपून वापरा. आपण पाणी जपून वापरलं, कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाण्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको, म्हणून हे होऊ नये म्हणून यासाठी आपण 10% कपात केली.